आज आहे डे 7 आणि सकाळी सकाळी कालभैरवाचे दर्शन केल्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत सारनाथ येथे। सारनाथ ही वाराणसीपासून 10 किलोमीटर नॉर्थ ईस्टला असलेली एक बुद्धिस्ट पिलग्रिमेज साईट आहे आणि हे आहे इथला म्युझियम। इथे अशोक स्तंभाचे लायन कॅपिटल प्रिझर्व केले आहे। हा आहे इथला धार्मिक स्तूप। इसकी हाइट है 48.9 मीटर, इसकी व्यास जो है 24 मीटर है। जो सम्राट अशोक ने 500 ईस्वी पूर्व पहले बनवाए थे। इसमें गौतम बुद्ध का कुछ अस्तित्व रख करके इसे सॉलिड पैक कर दिया गया है। जो बुद्धिस्ट लोग आते हैं तो ये ग्राउंड में बैठ के मेडिटेशन करते हैं, इसका परिक्रमा करते हैं। जैसे शिव जी के पास लोग जाते हैं, शिव जी के शिवलिंग पे जल चढ़ाते हैं, ऐसे उनका परिक्रमा करते हैं। ऐसे बुद्धिस्ट लोग जो मानते हैं इनका परिक्रमा करते हैं। अपनी मनोकामना पूर्ण करने के लिए इसमें वाइट कपड़े बांधते हैं। या धार्मिक स्तूपाच्या खालच्या बाजूला जे काही नक्षीकाम दिसतं ते ॲक्च्युली ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं इन्स्क्रिप्शन आहे आणि ह्या इन्स्क्रिप्शनच्या बेसिसवरती इथे ज्या काही साड्या बनल्या जातात त्यांच्यावरती नक्षीकाम केलं जातं। हे आहे जापानीज टेम्पल। जो 2 टेम्पल रखे गए, एक मैत्रेय बुद्ध है, एक बुद्धा है। सारनाथमध्ये भगवान बुद्धांना मानणाऱ्या आणि बौद्धिझम अनुसरणाऱ्या सगळ्या देशांचे टेम्पल्स आहेत, जसे की श्रीलंका, कोरिया, थायलंड, म्यानमार, तिबेट। त्यापैकी हे आहे जापानीज टेम्पल। दलाई लामा यांनी इथल्या विखुरलेल्या विणकर समाजाला एकत्रित केलं आणि त्यांना रोजीरोटीचं साधन मिळवून दिलं। त्यातलंच हे एक दुकान बनारस सारी सिल्क एम्पोरियम। नमस्ते जी, बनारसी हँडलूम साडी कशी बनते ते आता आपण बघतो आहोत। मैडम इसको ताना बोलते हैं मैडम। क्या थाना? ताना। हाँ। इसको बाना। और इसको ताना। हाँ बाना। हाँ। जरी। जरी बनारसी साड़ी की डिजाइन मैडम। जी जी जी। अच्छा, यहाँ पे जो हाँ 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 ये होल ऊपर जब दुकान में जाता मैडम, मैडम आप देखिए पीछे पाँव से करते मैडम। ओह, वेरी गुड। तो एक एक साड़ी बनने में कितना टाइम जाएगा? 10 दिन मैडम। 10 दिन। तभी तो इसकी कीमत भी वैसी ही रहती है। सूरत में पावरलूम से बनती है, आपके यहाँ पे हैंडलूम से बनती है मैडम जी। डिजाइन देखो मैडम। हाँ, अच्छा, ये डिजाइन यहाँ पे समझ में आ रही है। पिछले साइड में डिजाइन बन रही है एकदम पर्टिकुलर, एकदम बनारसी प्रिंट जिसको कहते हैं शादी वादी में पहनते हैं, वो टाइप का है। बढ़िया मैडम वो जो डिजाइन दिखाया ना, हे आहे बुनकर समाजाने विणलेल्या साड्यांचं, बनारसी साड्यांचं दुकान। सारनाथला इथे अशी काही शॉपिंगसाठी म्हणून बोहेमियन किंवा तिबेटियन स्टाईलचे ही स्टॉल्स आहेत। तिबेटियन स्टाईलचे स्टॉल्स इथे। मी सुद्धा ह्याच्यातून एक विंडचाइल घेतलाय। हे आहे सारनाथ मधलं थाय टेम्पल। गौतम बुद्ध का जन्म हुआ था 483 में, डेट हुआ था 583, ठीक है। ये काउंट करने पर 80 वर्ष आएगा। 9 इंच मतलब 80 फीट 9 इंच रखा गया हाइट। 80 वर्ष जीने का कार्यकाल रहा। 9 इंच अपने माता जी गौर में थे, इसलिए 80 फीट 9 इंच इसकी हाइट रखी गई है। जो अफगानिस्तान में सबसे बड़ा स्टैचू था जो गौतम बुद्ध का, उसके बाद उसको तालिबानियों ने उसके 2001 में नष्ट कर दिए थे। उसके बाद इसको बनवाया गया है यहाँ पे 2006 में। गौतम बुद्धांना बोधगया इथे एनलायटनमेंट प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपला पहिला उपदेश सारनाथ इथे दिला। त्यामुळे सारनाथ बुद्धिस्ट पिलग्रिमेज म्हणून खूप प्रसिद्ध आहे। अनेक देशांतून टुरिस्ट इथे मोठ्या श्रद्धेने येतात। आमच्या टोटोवाल्याने रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही अजून एका बनारसी साडीच्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत। इथे त्यांची साड्या बनवण्याचं काम चालू आहे। किती सुंदर रंगाचा त्यांनी थान लावला होता बघा। या ठिकाणी बनारसी साड्या बनवल्या जातात आणि
फॅक्टरीचं आउटलेट असल्यामुळे त्या मानाने त्यातल्या त्यात थोडीशी स्वस्तसुद्धा मिळतात. आत्ता दुपारची वेळ असल्यामुळे कारागीर जेवायला गेले आहेत आणि त्यामुळे आत्ता काम थांबलेलं आहे. पण इथे मागच्या साईडला त्यांचं फॅक्टरीचं आउटलेट आहे, हे दुकान आहे. हा मुलगा जिथे उभा आहे ना, तिथे आतमध्ये त्यांचं दुकान आहे. इथेही थोडीशी शॉपिंग केली. हे आहे बनारसमधलं आमचं हॉटेल, स्टे इन काशवी. हॉटेल कॅन्टोन्मेंट एरियामध्ये आहे, गर्दीपासून थोडंसं दूर. टेरिफ होतं पर डे विथ ब्रेकफास्ट 2000, त्यामुळे थोडंसं पॉकेट फ्रेंडलीसुद्धा होतं. खूप छान आणि कम्फर्टेबल स्टे होता. रूम एकदम नीट क्लीन होती, रूम सर्व्हिस चांगली होती, फूड क्वालिटी आणि टेस्टसुद्धा चांगली होती. एकंदरीत हॉटेल खूपच आवडलं आम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं रंजनसाठी म्हणजे पार्किंग. तर इथे ॲम्पल पार्किंग अवेलेबल होती, ते सुद्धा गेटच्या आतमध्ये. आज आमच्या प्रवासाचा डे 8 आहे. 1 ऑक्टोबर 2025 वेनसडे आहे आणि आम्ही आता बनारसमधून मिर्झापूरला जायला म्हणून निघालेलो आहोत. आणि इथे ही एक जी व्यक्ती आहे तिने आम्हाला खूप चांगलं गाईड केलं. आता जी व्यक्ती मी तुम्हाला दाखवली तिने आम्हाला खूप चांगलं गाईड केलं की ह्याच्या पुढे जर तुम्ही अयोध्येला जर जाणार आहात तर इथून नैमिषारणसुद्धा करा. नैमिषारणला कलियुग का तीर्थ असं म्हणतात आणि पुढच्या ह्याच्यामध्ये काळामध्ये त्या ठिकाणाला नैमिषारणला खूप महत्त्व येईल. हा आला आमचा ऑटोवाला, टोटोवाला. ये है हमारे ऑटो वाले. यहाँ पे ऑटो को टोटो कहते हैं. यहाँ वाराणसी में आने के बाद हमने हमारी गाड़ी जो है वो पार्किंग में ही रखी थी और पूरा वाराणसी जो है वो हमने टोटो से ही घूम घूम के देख लिया. वाराणसी देखा, सारनाथ भी गए थे. तो सारनाथ में जाते वक्त जो हमारे सारथी थे वो है ये अमित भैया. अमित भैया ने हमें पूरी वाराणसी बहुत अच्छे से घुमा के दिखाई, छोटी छोटी गलियों में घुमाया. जब हम घर जाने के लिए निकल गए हैं उन्होंने दूर से ही हमारी गाड़ी देखी और अपनी टोटो लेके दौड़ दौड़ कर आ गए. तो ये जो प्रेम है, ये जो रिलेशन एक दूसरे के साथ में बनता है, हमारे ट्रैवलिंग में सबसे इम्पोर्टेंट जो चीज़ होती है वो यही होती है, प्रेम और सद्भावना. वाराणसी से का रहने वाला हूँ जी. मोबाइल नंबर 983928 है. वाराणसी में घूमने के लिए संपर्क. बढ़िया है. अगली बार अगर हमारे यहाँ से कोई आएगा तो हम आपके लिए ही रिकमेंड करेंगे. और अगर हम खुद भी आ गए तो फिर भी हम आ जाएंगे अमित भैया की टोटो में ही. ठीक है मैडम जी, धन्यवाद. धन्यवाद. वाराणसी के कैंटोनमेंट का एक आइकॉनिक जगह, झांसीची राणीचा पुतळा. आज 8व्या दिवशी आम्ही वाराणसीहून मिर्झापूरला जायला निघालो आहोत. वाराणसीमधलं आमचं वास्तव्य खूपच चांगलं होतं. इथे देवदर्शन झालं, साड्यांची खरेदी झाली, त्याचप्रमाणे इथलं बनारसी पान, बनारसी लस्सी, चाट ह्या आयटम्सचा सुद्धा आम्ही आस्वाद घेतला. वाराणसीमधून बाहेर हायवेला लागणारा जो रस्ता आहे त्यावरती लावलेले हे लॅम्पपोस्ट किती सुंदर आहेत पहा. त्यांच्यामध्ये त्रिशूळ आहे आणि त्याचप्रमाणे डमरूसुद्धा आहे. वाराणसी शहराचं नेमकं वैशिष्ट्य या लॅम्पपोस्टमधनं लक्षात येतं आहे. एखादं तोरण लावलं असावं असंच वाटतं आहे त्या लॅम्पपोस्टकडे पाहताना. तर मग वाराणसीमधून बाहेर पडता पडता हा व्लॉग आपण आता इथेच थांबवूया आणि भेटूया पुढच्या डेस्टिनेशनला. जय भोलेनाथ बाबा.